काय ग तारक्का, हंडा पडला होय? अगं मग हंड्याला दोरी बांधून नाही का सोडायचं? अहो तो इथंच होता की. काय झालं? कोण पडलं काय हिरीत? अरे तारक्कांचा हंडा पडला हिरीत. तू देतोस काय काढून? मी हिरीत उडी मारायला मी काय कमळे आहे होय? अहो किती खोल आहे बघा ती. त्या हंड्याच्या नादात विकेट पडायची माझी. मी नाही काढणार हंडा. सरू काकी आत्ता कमळी पाहिजे होती इथं. मागच्या टायमाला आठवतंय का? सुनेच्या बायकोचं मंगळसूत्र पडलं होतं. आपल्या कमळीनं कसलं धाडस दाखवलं होतं, आठवतंय का? होय काय? मग तुम्हाला माहित नाही होय? नाही. अहो ती सुनेची बायको बिचारी नवीन नवरी आलते हिरू पाणी भरायला. अशी वाकून बघायला गेली, मग पडलं की मंगळसूत्र पाण्यात. त्या उड्यात आपली कमळी आली. तिने झालेला सगळा प्रकार बघितला. सॉरी रागिणी आंटी, पण एकदा ती काय सांगते ते ऐकून तरी घ्या. ते असं ऐकून न घेता, समजून न घेता सरळ हात कसा उचलता तुम्ही? ऋषी, मोठ्यांशी बोलायची ही पद्धत आहे? आई अगं त्या काय आई ग? ही मुलगी तीच आहे जिने आपली पार्टी खराब केली, जिच्यामुळे माझी एक इम्पॉर्टंट क्लायंट पार्टी सोडून गेली. अँड द फर्स्ट, हिच्यामुळे माझा इन्सल्ट झाला. नयनतारा इनामदारचा अपमान झाला आणि त्याला माफी नाही. तुला साधे बेसिक मॅनर्स नाहीये कोणाच्याही घरी येण्याआधी परमिशन घ्यायची. आणि या असल्या गावंढळ मुलीची बाजू घेतोयस तू? काय गे, तू ही जी उभी आहेस ना, हे इनामदारांचं घर आहे. स्वप्नात सुद्धा पाहिलं होतं का एवढं मोठं घर? इथे उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी? न विचारता आलीस आणि आमचा प्रोग्राम डिस्टर्ब केलास पुन्हा एकदा. आई प्लीज, मी ओळखते या दोघींना. व्हॉट? हो आई, या दोघी माझ्याच कॉलेजमध्ये आणि माझ्याच क्लासमध्ये आहेत. रागिणी, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही या अशा मुलींना ऍडमिशन देता का? रिडिक्युलस. नाही म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या कॉलेजमध्ये कुणाला ऍडमिशन द्यायची. पण माझ्या घरात कोण येईल कोण नाही हे मी ठरवेन. या घरात माझ्या परमिशन शिवाय एक पानही हलत नाही. आणि तू न परमिशन घेता माझ्या घरात आलीस, वर माझ्या पाहुण्यांचा इन्सल्ट करतेस. आय सेड आउट. तुला ऐकायला नाही आलं? आई तुम्ही? रागिणी, समज नावाची गोष्ट थोडी तरी तुझ्यामध्ये असेल असं वाटलं होतं मला, पण नाही. आई तुम्हाला नाही माहिती इथे काय झालं? आणि तुम्हाला माहिती नाही बाहेर काय घडलं ते. ते जर कळलं असतं ना तर या मुलींना नाही त्या मुलाला घराबाहेर हाकललं असतात तुम्ही.
एक्सक्यूज मी, तुम्ही मला काय बोलताय? माझी काही चूक नाहीये यात. चुप. ह्यांच्याकडून तर मला काही अपेक्षाच नाहीये. पण नयनतारा, सतीश, तुम्ही तरी जरा विचार करायचात ना. या मुलींचा या घराशी काहीही संबंध नाहीये. त्या मुलाला त्या ओळखतही नाही. मग त्याच्याबद्दल असं काही बाई का सांगतील त्या? अनोळखी माणसाबद्दल कुणी वाईट का बोलेल? पण तुमच्यापैकी कोणीही खरंच काय घडलंय हे जाणून घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही. उलट या मुलींचाच अपमान करून त्यानं घरातून बाहेर काढलं. बाहेर काय घडलं ते माहित नाहीये ना तुम्हाला? मी सांगते, कारण मी ते पाहिलंय आणि ऐकलंय. मुंबईत नवीन आहात? तुम्हाला काय करायचंय? गावरान तडका. आय लाईक इट. अशा झणझणीत डिशेस टेस्ट करायला मला नक्की आवडेल. तुझ्यासारख्या 2 जरी आल्या ना तरी हिच्यात जी मजा आहे ना ती कोणातच नाही. तर अरे पैसे देईल मी. सांग नयनतारा,